मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय बघा, अमेरिका, इस्रायल आणि इराण हे जे युद्ध सुरू आहे, या युद्धामुळं भारतावर नेमका काय परिणाम होतोय. तर भारतावर परिणाम, पेट्रोल डिझेल जे आहे हे 200 पार जाईल का आता. तसंच ज्या आपले फळं आहे, ती भाजीपाला आहे, हे परदेशामध्ये जो निर्यात केला जातो, ही निर्यात थांबलेली आहे. इतर म्हणजे आपल्या देशातून जो माल परदेशाला जात होता, हा सगळा देशातच थांबल्यामुळं स्वस्ताई झाली. फळभाज्याला, माळव्याला, तरकारीला, फळांना बाजारभाव राहिलेला नाही. तसंच आपल्याकडं इंधनाचा सुद्धा तुटवडा होतोय का आता. इराणच्या हद्दीमध्ये भारताचे येणारे पेट्रोल डिझेलचे कंटेनर, तसंच गॅस LPG याचे येणारी वाहतूक ही थांबवलेली आहे. आणि यामुळं भारतावरती फार मोठा असा परिणाम आता दिसायला लागलेला आहे. हॉटेलला जो जाणारा गॅसचा पुरवठा आहे, तो पूर्णपणे बंद केलेला आहे. त्यामुळं हॉटेल काहीसे बंद पडू लागलेले आहेत. तर असाच विषय घेऊन आलोय. तर भारतावर नेमका ह्याचा काय काय परिणाम होतोय, याच विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलेलो आहे. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये जो युद्धाचा संघर्ष पेटलेला आहे, भडका उडलेला आहे, याच्यामुळं अनेक देशांवरती त्याचा परिणाम झालेला आहे. आता थेट परिणाम भारतावरती, पाकिस्तानवरती, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका तसेच इतर देशांवरती सुद्धा फार मोठा असा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. आता त्याचा सर्वाधिक परिणाम हा भारतावरती होईल. भारतामध्ये 80% तेल आपण बाहेरून मागवलं जातं. आता 20% तेल म्हणजे ते आपण इथेनॉल, नितीन गडकरींच्या ज्या कंपन्याचं इथेनॉल आहे, पूर्वी 10% मिसळायचं, आता 20% मिसळायला सुरुवात केलेली आहे. नितीन गडकरी यांच्या मुलांच्या ह्या कंपन्या आहेत त्या, म्हणजे 80% आपण पेट्रोल डिझेल कच्चं इंधन हे बाहेरच्या देशातून आपण मागवतो. आता आपण पहिलं रूसकडनं तेल मागवायचो, आपल्याला ते सबसिडीवरती आणि कमी पैशामध्ये तेल द्यायचे. परंतु भारतानं आता अमेरिकेकडनं घ्यायला सुरुवात केलं होतं. ते अमेरिकेनं डोळं वटारलं. अमेरिकेनं एपेस्टिन फाईलचं काढलं बोध की नरेंद्र मोदींनी त्यांच्यासोबत करार करून टाकला. तेल त्यांच्याकडनं खरेदी करायला सुरुवात केली. बरंच काय 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 काय. तर आता झालंय असं की हे जे तेल आहे, हे सगळं तेल इराणच्या हद्दीमधून आपल्या देशामध्ये येतं. तर इराणनं काय केलं, युद्ध सुरू झालं आणि भारत आपल्याकडनं तेल खरेदी करत नाही म्हटल्यावरती, म्हणजे रोसनं, जपान, इराणच्या हद्दीमध्ये आपले येणारे तेलाचे सगळे जहाज अडवून टाकले. त्याचबरोबर आपला जो शेतीमाल बाहेर जात होता, तो सुद्धा बंद केलेला आहे, सगळा अडवून टाकलेला आहे. प्रामुख्याने आपले केळी, द्राक्ष, सगळंच फळभाज्या असतील, फळं असतील, तसं अनेक इतर माल जो देशामध्ये आपल्या तयार होत होता, तो परदेशाला जात होता आणि तो सुद्धा सगळा अडकून पडलेला आहे. आता याचा परिणाम असा झालाय की शेती माल सगळा अडकून पडलेला आहे, निर्यात बंद झालेली आहे त्याची. याच्यामुळं शेतातला सगळा माल हा स्वस्त झालेला आहे. म्हणजे केळी जी आमची 30 रुपये 28 रुपये किलोनं जाग्याला जात होती, तिथं आता व्यापारी घ्यायलाच केळी येत नाही, कारण की व्यापाऱ्याचे सुद्धा कंटेनर सगळे अडकून पडले. त्याचबरोबर आमचे जे शेतकरी बांधव आहेत, हे काय जण द्राक्ष एक्सपोर्ट करायचं, कोण खरबूज एक्सपोर्ट करायचं, म्हणजे वेगवेगळ्या अशा प्रकारे ते एक्सपोर्ट केलं जायचं. तर एक्सपोर्टच सगळं बंद पडलेलं आहे. अनेक कंटेनर भरून माल JNPT बंदरामध्ये अडकून पडलेला आहे. आता ह्याच्यामुळं मालच खरेदी करायला कोणी आहे ना. परदेशामध्ये जाणारी सगळी निर्यात थांबल्यामुळं व्यापारी शेतकऱ्याच्या बांधावरती माल खरेदी करायला जायना. आता व्यापारी जायना म्हटल्यावरती शेतकऱ्याच्या मालाला
शेतामध्ये जसाचा तसा पडून आहे. अक्षरशः तो स्वस्त दिला तरी सुद्धा व्यापारी नेत नाही. म्हणजे हा शेतीमालावरती परिणाम झाला. एक तर पहिलं एपिस्टिन फाईलचं भूत निघलं होतं, ते नरेंद्र मोदींच्या मानकुटीवर बसलं. नरेंद्र मोदी आणि एपिस्टिन मधलं बरंचसं काय बाहेर आलेलं आहे आणि त्यामुळं नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसोबत करार केला. अमेरिकेसोबत करार काय केला की आपल्या देशावर जे टॅरिफ अमेरिकेनं लादलं होतं ते अमेरिकेनं थोडं कमी केलं. म्हणजे पूर्वी 3% टॅरिफ असायचा अमेरिकेच्या मालाला, आता अमेरिकेच्या मालाला 0% टॅरिफ आहे. आणि दुसरी गोष्ट, जो आपला माल अमेरिकेत जात होता त्याला 3% टॅरिफ होतं, त्याला आता 18% टॅरिफ लावलेला आहे. त्याचबरोबर 600 लाख कोटीची खरेदी ही भारत अमेरिकेतले प्रोडक्ट खरेदी करेल असा सुद्धा करार केलेला आहे. आता त्यामुळं असं झालंय की अमेरिकेचा जर कापूस असेल, अमेरिकेतलं जे काही पिकलेला आहे शेतीमाल, तो जर आपल्या देशामध्ये आला तर मात्र आपल्या देशातलं जो शेतीमाल आहे, कापूस असेल किंवा काही सोयाबीन असेल, काही असेल, ह्याचे दर मात्र सगळे पडणार आहेत. म्हणजे त्याला बाजारभाव राहणार नाही. एकतर हाच करार झाला होता, त्यावर आता पुन्हा युद्धाचं सावट, युद्ध जोरदार लागल्यामुळं आता पुन्हा युद्धाची एकतर स्वस्ताई झाली. युद्धामुळं शेतीमालच बाहेर जाऊ शकत नाही. तर म्हणजे शेतकऱ्यावरती दुहेरी संकट हे सगळं आलेलं आहे. त्याचबरोबर आता असं झालेलं आहे की आपल्याकडं पेट्रोल डिझेल वरती हा देश सगळा आधारलेला आहे. आपल्या देशामध्ये देशाला लागणाऱ्या ज्या सोयी सुविधा, इलेक्ट्रॉनिक गाड्या किंवा सौर ऊर्जेवर चालणाऱ्या गाड्या, ह्या वाहनांचा शोध लावून त्या मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये मार्केटमध्ये आणणं गरजेचं होतं. परंतु आपण हे न करता सगळेजण जात आणि धर्मावरती विखुरले गेलो आणि त्याच्यातच भांडण बसलोय. हिंदू मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन, हिंदू बौद्ध, हिंदू इसाई असं एकमेकामध्ये भांडत बसलो. म्हणजे आजपर्यंत आमच्या देशामध्ये जे राजकीय लोक सत्तेत आले त्या राजकीय लोकांनी फक्त धर्माधर्मामध्ये आणि जातीजातीमध्ये भांडण लावलं आणि स्वतःची पोळी वाजवून घ्यायचं काम केलं. त्यातली त्यात 2014ला जे नरेंद्र मोदींचं सरकार आलं होतं सत्तेवरती, लोकांना वाटलं की नरेंद्र मोदी एक चांगला व्यक्ती आहे आणि देशामध्ये बरीच प्रगती होईल असं लोकांना वाटलं. परंतु शून्य प्रगती देशामध्ये झाली. जे देशाचं आहे ते सुद्धा विकलं गेलं आणि जात आणि धर्माचा अजेंडा मोठ्या प्रमाणात राबला गेला. आज असं आहे, असं 20 देशामध्ये पेरलं गेलेलं आहे की जातीत भांडणं, धर्मात भांडणं, धर्मात भांडणं लावण्याचं काम हे राजकीय पक्षाद्वारे करण्यात आलं. त्यातली त्यात भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलं. देशामध्ये बीजेपी सत्तेत आल्यानंतर अनेक मंदिरं बांधली गेली, परंतु अनेक शाळा ह्या बांधल्या गेल्या नाहीत. शास्त्रज्ञ, विद्वान ही मंडळी शाळेतूनच शिकून होणार आहेत, मंदिरामध्ये जाऊन मंदिरातून शिकून होणार नाहीत. हे आपल्या देशानं जाणलं नाही. हे ज्या देशाने जाणलं त्या देशामध्ये शिक्षण हे मोफत केलं, सक्तीचं केलं. लोकांना तंत्रज्ञानाची माहिती दिली गेली, म्हणजे नवीन शोध लावले गेले. नवनवीन शोध लावण्याचं काम तिथल्या देशातले नागरिक करू लागले. लोक हवेवरती चालणाऱ्या गाड्या बनवायला लागले. परंतु आम्ही अजून देशातून जात आणि धर्मातूनच बाहेर पडलेलो नाही. आता बघा, इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनी यांच्या मृत्यूनंतर भारतामध्ये सुद्धा शिया मुस्लिम समाजानं आंदोलनं केली. म्हणजे दिल्लीसह जम्मू काश्मीर असेल, अशा अनेक राज्यांमध्ये आंदोलनं केली गेली. म्हणजे आपल्या देशामध्ये सुद्धा याचा तणाव निर्माण झाला होता. खरं पाहता आपल्या देशापर्यंत ह्या झळा पोहोचल्याच नाही पाहिजे. जरी ते तिकडे काय झालं, म्हणजे आज प्रत्येक नागरिकाला हा भारत देश माझा, हा देश माझा आहे असं म्हणून राहण्याची गरज आहे. परंतु राजकारणी लोकांनी जो जातीवाद पेटवून टाकलेला आहे, जात आणि धर्मावरती जे लोकांना विषारी म्हणजे वेश वाटण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळं आज देशाचा एकोपा आणि देशाची शांती भंग झाली असल्याचं आपल्याला एकंदरीत
काही गोष्टीमधून दिसून येते मित्रांनो. म्हणजे युद्ध कुठल्या जरी देशात झालं तरी त्याचा परिणाम हा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती झालाच नाही पाहिजे, अशी अर्थव्यवस्था तयार करणं गरजेचं होतं. परंतु 75 वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन अजिबात असं काय झालेलं नाही. त्यातली त्यात 14 पासून जे सरकार आलं त्या सरकारनं तर माणसात भांडण लावली, जाती जातीत भांडण लावली, जात आणि धर्मावरती लोकांना वाटून टाकलं, अशी परिस्थिती सध्याची निर्माण झालेली आहे. आता भारत ऊर्जा सुरक्षा ही भीती निराधार भारताची. म्हणजे 85% तेल आपण इतर देशातून आयात करतो. आपल्या देशामध्ये लाईट तयार झालेली सुद्धा आपण इतर देशांना देतो, पण आपल्या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक वाहनं सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात काढलेली नाही. आपण बघा, इलेक्ट्रॉनिक वाहनं असतील, सौर ऊर्जेची वाहनं असतील, त्याच्या किमती एवढ्या आवाच्या सव्वा झालेल्या आहेत. त्या इतर देशामध्ये जर एखादी गाडी 15 लाखाला असेल तर ती आपल्या देशामध्ये मात्र 40-45 लाखाला विकली जाते. एवढा टॅक्स आपल्या देशातले म्हणजे आपल्या देशाचा एवढा GST आहे. बघा, अमेरिकेने अंटार्क्टिका मार्गे अमेरिकेतून कच्च्या तेलाची भारताने म्हणजे आपल्या भारताने आयात वाढवली होती. LPG, LNG म्हणजे आपल्याला जे लागणार आहे हे सगळं आपल्याला इतर देशातून मागवावं लागतंय. आता आपल्याला जो लागणारा गॅस पुरवठा आहे, हा गॅस आणि पेट्रोल डिझेल हे आपल्याला इतर देशांवरती अवलंबून राहावं लागतंय. आता त्याची अडवणूकच इराण सरकारनं केल्यामुळं या गोष्टी आपल्या देशामध्ये येणं कठीण झालेलं आहे. आणि यामुळं आता हॉटेलांना ज्या मोठ्या टाक्या दिल्या जात होत्या, कमर्शियल टाक्या, त्या कमर्शियल टाक्या जिथं त्यांना 4 टाक्या दिल्या जात होत्या तिथं आता त्यांना 2च टाक्या दिल्या जातात. आणि यामुळं हॉटेल व्यवसाय सुद्धा बंद पडण्याच्या मार्गावरती आहे, असंही एकंदरीत आपल्याला दिसतंय. म्हणजे बघा, बराच परिणाम हा आपल्या देशावरती झालेला आहे या युद्धाचा. आपण स्वावलंबी बनणं गरजेचं होतं, परंतु आपण स्वावलंबी बनलोच नाही, असंही आपल्याला दिसतंय. म्हणजे स्वावलंबी बनणं गरजेचं होतं, परंतु आपण असं काहीही केलेलं नाही. म्हणजे या युद्ध जर लागलं तर युद्धाचा बघा किती परिणाम होतोय. जवळपास 12-13 दिवस झाला सण युद्ध सुरू आहे. आज युद्ध करणारे बी, युद्ध लावणारे बी आणि एकमेकावरती हल्ले करणारे बी हे ते सगळे स्वयंपूर्ण देश झालेले आहेत. परंतु आपण मात्र जिथं आहे तिथंच आपण शांत. आता बघा, हे युद्ध जर नाही थांबलं तर आपल्याला जे TV चॅनल, मोबाईल हे जे दिसतंय सॅटेलाइट, हे सुद्धा बंद पडण्याच्या मार्गावरती. हे जर सगळं बंद पडलं तर नेमकं काय मला सांगा, देशामध्ये हाहाकार होईल देशामध्ये. तर बघा, आपल्या देशावरती किती मोठा परिणाम या युद्धाचा झालेला आहे. आणि आपण सक्षम मात्र होत नाही. आपण सक्षम होण्यासाठी 47ची वाट बघतोय, परंतु हे देश आपल्या पुढं किती निघून गेलेले आहेत विकासात. ज्या देशामध्ये जात आणि धर्मावरती राजकारण केलं जात नाही त्या देशाची प्रगती ही जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठी असते. ज्या देशामध्ये जात आणि धर्मात भांडण असतं, जाती जातीत भांडण लावलेलं असतं, माणसांना रिकामा वेळ दिलेला असतो, काम कमी आणि बोलणं जास्त, अशा पद्धतीचं जे केलेलं असतं, अशा देशाची प्रगती ही खुंटते, कमी होते, असंच एकंदरीत आपल्याला दिसतं. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कराळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.